नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि मी तुम्हाला शिकवणार आहे गणित ह्या विषयातला 6वीतला पूर्णांक संख्येतला पुढचा भाग. तर ह्या भागामध्ये आपण शिकणार आहोत पूर्ण संख्यांची बेरीज आणि वजाबाकी. तर चला पाहूयात, पहिले आपण बेरीज कशी करूयात ते. आपण इथे पाहू शकता एक ससा आहे. तो घनसंख्येवरून एका धनसंख्येवरून दुसऱ्या मोठ्या धनसंख्येवर झेप घेतोय किंवा उडी घेतोय. आता ही उडी त्याने उजवीकडे मारली म्हणजेच काय, एका छोट्या धनसंख्येवरून त्यापेक्षा मोठ्या धनसंख्येवर तो उडी मारून गेला. तर एका छोट्या धनसंख्येवरून त्याला मोठ्या धनसंख्येवर जायचं असेल तर त्याला किती एकक असे मोजावे लागतात जेव्हा तो मोठ्या धनसंख्येवर पोहोचेल. म्हणजेच काय, आपल्याकडे समजा 1 रुपया आहे आणि आपल्याला समजा 6 रुपये आपल्या हातात पाहिजे, तर आपल्याला असे किती एक एक रुपये जोडावे लागतील म्हणजेच आपल्या हातात पूर्ण 6 रुपये येतील. तर या खाली आपण काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला समजेल की बेरीज करायची किंवा बेरीज करावी म्हणजे कशी करायची. तर चला, पहिला प्रश्न असा की सुरुवातीला ससा या संख्येवर होता, तर तो कुठल्या संख्येवर होता? तो +1 ह्या संख्येवर होता, म्हणजेच ती धनसंख्या. त्याने किती एककाची उडी उजवीकडे मारली? आता मला सांगा, त्याने असे ह्या सस्याने 6 वरती जाण्यासाठी असे किती एकक मोजले? म्हणजे हा जिथे तो उभा आहे तो किंवा ती धनसंख्या सोडली, तर त्याच्या पुढचे धनसंख्या आपण मोजत जाऊ. म्हणजे ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि 5वी असे टोटल 5 पूर्ण 5 एकक मोजले, तेव्हा तो एकावरनं 6 वरती उडी घेऊ शकला. सो इथे पाहू शकता आपण लिहिलेत असे त्याने किती एकक मोजले? 5. त्याला उजवीकडे जायचे होते म्हणून त्याने टोटल किंवा पूर्ण 5 एकक मोजले, तेव्हाच तो एकावरनं कुठे जाऊ शकला? 6 वर. मग आता 5 एककाची उडी मारली तर तो कुठल्या संख्येवर पोहोचला? तर +6 वरती पोहोचला. आता याचा संपूर्ण अर्थ काय? आपल्याकडे समजा धनसंख्या आहे किंवा कुठलीही संख्या आहे. त्यामध्ये समजा आपण धनसंख्या जोडली. आपल्याला कुठलीही धनसंख्या असो किंवा कुठलीही संख्या असो, त्या संख्येमध्ये धन किंवा ऋण किंवा आरंभ बिंदू घेतला तरी चालेल. त्या कुठल्याही संख्येत जर आपण धनसंख्या जोडलीच, म्हणजेच आपल्याला उजव्या दिशेला तेवढे एकक मोजत जावे लागते. म्हणजेच काय? तर इथे पाहू शकता आपण हा एक म्हणजे हा ससा इथे उभा आहे. आता यामध्ये किती धनसंख्या आपण जोडत आहोत? 5 ही धनसंख्या जोडत आहोत. तर मला सांगा, जेव्हा पण मी म्हटले, की धनसंख्या ही जोडायची असेल किंवा आपल्याला उजवीकडे जायचं असेल, तेव्हा आपण नेहमी धनसंख्येचीच आपण काय करतो? बेरीज किंवा ही धनसंख्याच याबरोबर जोडतो. तर हे पाहू शकता, +1 ही त्याची जागा होती आणि +5 म्हणजे असे टोटल संपूर्ण 5 एकक त्याने मोजले, तेव्हाच तो कुठे पोहोचू शकला? 6 वरती. तर अशा प्रकारे आपल्याला बेरीज करायची आहे किंवा तुम्ही म्हणू शकता आपल्याला बेरीज शिकायची आहे. तर मी दिलेल्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला म्हटले, की आपल्याकडे समजा ₹1 आहे आणि त्या ₹1 आपल्याला 6 रुपये करायचे असेल, तर आपल्याला काय करावे लागेल? तर असे एक-एक रुपयाचे आपल्याला 5 नाणी जमा करावे लागतील. तेव्हा आपल्याला 5 नाणी आणि आपल्या हातात असलेला ₹1 असे टोटल संपूर्ण ₹6 आपल्या हातात येतील. तर ₹6 जमवण्यासाठी आपण किती एककाची जोडणी केली? तर 5 एकेकाची किंवा आपण म्हणू शकतो 5 एक-एक रुपयाची आपण जोडणी केली. आता आपण अजून एक उदाहरण घेऊया. इथे पहा, आधीच्या उदाहरणामध्ये आपला ससा खरं तर पहिलेच धनसंख्येवर होता आणि त्याने उडी सुद्धा धनसंख्येवर घेतली. परंतु ह्या उदाहरणामध्ये बघा, आपल्याकडे आता एक ऋण संख्या दिली आहे. परंतु हे लक्षात ठेवा, आपल्याला उडी घ्यायची आहे, झेप घ्यायची आहे ती धनसंख्येकडेच म्हणजेच उजवीकडेच. तेव्हा आपण जेव्हाही उडी घेतो, तेव्हा आपल्या लक्षात ठेवा आपण त्याची बेरीज करतो. पण बेरीज करताना आपण एकक जे लिहितो त्या एककासमोर अधिक हे चिन्ह वापरतो. का? कारण हा ससा किंवा आपली उडी ही उजवीकडे जात आहे म्हणून. पुन्हा आपल्याकडे एक आता ऋण संख्या दिली आहे आणि ससा त्या ऋण संख्येवर उभा आहे. पण या सशाला उजवीकडे उडी मारायची आहे. तेव्हा जेव्हा ही उजवीकडे उडी मारेल, त्याचा अर्थ असा की आपल्याला या संख्येमध्ये एक धनसंख्या किंवा आपण म्हणू शकतो ह्या ऋण संख्येमध्ये आपल्याला धनसंख्या जोडावी लागेल किंवा धन एकक जोडावे लागतील.
किंवा अधिक एकक म्हटले तरी चालेल. तर चला आता खाली प्रश्नांची आपण उत्तरं देऊ. आता इथे सांगा ससा कुठल्या जागेवरती होता? तर आधी ससा वजा 2 या संख्येवर होता. त्याने किती एककाची उडी घेतली तेव्हा तो अधिक 3 वर पोहोचला. तर मी तुम्हाला म्हटले एकक मोजायचे म्हणजे कसे? ही जी जागा आहे ज्यावरती ससा उभा आहे ती सोडा. त्याच्या पुढचे एकक मोजा म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 असे टोटल संपूर्ण 5 एकक मोजले तेव्हा तो हा अधिक 3 वर पोहोचला. तेव्हा ह्या सर्वांना आपण एक एकक असे मोजू किंवा पकडूया. तेव्हा आपण पकडताना कसे मोजले? हा पहिला एकक, हा दुसरा एकक, हा तिसरा एकक, हा चौथा आणि हा 5वा. तर असे 5 एकक जेव्हा जोडले तेव्हा हा ससा -2 वरती अधिक 3 वरती पोहोचू शकला. तर असे किती एकक त्याने जोडले? 5. तर हे 5 एकक जडले तेव्हा ससा कुठल्यावरती पोहोचला? तर हा कुठल्या? हा अधिक 3 या संख्येवरती किंवा या अधिक 3 धन संख्येवरती तो पोहोचला. आता याला संख्या स्वरूपात लिहायचं आहे तर कसे लिहायचे? तर तो पहिल्यांदा कुठल्या संख्येवरती होता? तर तो वजा संख्येवरती, -2 वरती होता किंवा -2 वरती होता. आता त्याला उजवीकडे जायचे आहे, तर आपल्याला त्यात किती एकक असे जोडावे लागतील, जेव्हा आपल्याला उत्तर अधिक 3 असेल? जोडणे म्हणजेच काय? त्याची बेरीज करणे. तर आपल्याला बेरीज करायची म्हणजे इथे खरं तर अधिकचं चिन्ह येत राहणार. पण त्यापुढे आपल्याला जे लिहायचे आहे ती त्याची एककाची जोडी. म्हणजे एकक असे किती मोजावे लागतील तेव्हा तो अधिक 3 वर पोहोचेल. तर -2 जर आहे आपल्याकडे आणि आपल्याला उत्तर जर अधिक 3 असेल म्हणजेच आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचे आहे. आणि जेव्हा पण आपण डावीकडून उजवीकडे जातो त्यावेळेस आपण जे एकक लिहितो त्यासमोर अधिकचे चिन्ह वापरतो. कारण आपण जातो कुठे आहे? डावीकडे. तर हे पाहू शकता कोणत्याही संख्येत एखादी धनसंख्या मिळवणे म्हणजेच संख्या रेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे तेवढेच एकक पुढे जाणे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे कुठलीही संख्या देऊ त्यामध्ये समजा धनसंख्या जर मिळवली म्हणजेच आपल्याला काय करायचंय? संख्या रेषेवर आपल्याला उजवीकडे चालत जायचे आणि किती? तर त्या जितक्या एकक आपल्याला पाहिजेत तितके किंवा जितके एकक दिले आहे तितके. आता धनसंख्ये समजा आपण ऋण संख्या जर मिळवली तर आपण काय करूया? कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळवणे म्हणजेच संख्या रेषेवर त्या संख्येपासून तेवढे एकक डावीकडे जाणे ही एक पद्धत आहे किंवा तेवढे एकक मागे जाणे म्हणजेच वजा करणे. तर चला आपण आता ह्या पुढच्या भागाला ह्या पद्धतीने पहिल्या पद्धतीने आपण सोडवू. म्हणजेच काय? तेवढ्याच संख्येने डावीकडे जाणे. आता इथे पाहू शकता ह्या आकृतीमध्ये हा ससा -3 वरती उभा आहे. आणि हा -3 वरतून -7 वरती उडी घेणार. तर मला सांगा ससा कुठल्या दिशेने चाललाय? तर हा चालला आहे डावीकडे. तर जेव्हा ही संख्या डावीकडे जाते, तेव्हा आपण जे एकक लिहितो त्या एकेकासमोर वजेच्या किंवा वजाबाकीचे चिन्ह लिहिणे गरजेचे आहे. तर चला आता ह्या प्रश्नांची उत्तरं पुन्हा देऊया. सुरुवातीला ससा कुठे होता? तर -3 वर होता. त्याने किती एकक जोडले तेव्हा तो -7 वर पोहोचला? तर आपण मोजूया. -1, -2, -3 आणि -4. तर असे -4 एकक जोडले तेव्हाच तो -7 वरती पोहोचला. तर आता तो कुठल्या संख्येवर आहे? तर -7. आता याला जर गणिती रूपात लिहायचे तर कसे लिहिणार? तर तो पहिले कुठल्या संख्येवरती होता? तर -3 या संख्येवर होता. आता आपल्याला जोडायचे परंतु हा ससा चालला आहे डावीकडे. तेव्हा एकक जे लिहिणार त्यासमोर वजाबाकी चिन्ह लिहिणार. आता एक लक्षात ठेवा. जेव्हाही आपण हा कंस उघडू त्यावेळेस वजा आणि अधिक ह्या दोन्ही चिन्हांचा गुणाकार होतो. परंतु लक्षात ठेवा अधिक आणि वजा ह्या दोन्ही चिन्हांचा जर गुणाकार झाला तर ह्या गुणाकारात आपल्याला उत्तर नेहमी वजाच असे मिळते. म्हणजे अधिक गुणिले -4 याचे उत्तर -4च येणार. तर -3 आणि -4 याचे उत्तर आपल्याला काय भेटेल? -7. आता अजून एक उदाहरण घेऊया जिथे आपण ससा ऋण संख्येवरून धन संख्येवरून जाताना पाहिजे किंवा धन संख्येवरून ऋण संख्येवर जाताना आपण पाहू. इथे पाहू शकता आपल्याकडे ससा आता धनसंख्येवर आहे आणि तो आता उडी घेणार आहे ऋण संख्येवर म्हणजेच तो डावीकडे जाणार. आता मी म्हटल्याप्रमाणे जर समजा आपण कुठल्याही ऋण संख्येची मोजमाप करणार आहोत किंवा एखाद धनसंख्येवरून ऋण संख्येवर जाणार आहोत तेव्हा आपण जे एकक जे ह्या +3 मध्ये जोडू त्याच्या पुढे नेहमी वजाबाकीचे चिन्ह असेल टाकू किंवा ठेवूया. तर चला आता प्रश्नांची उत्तरे देऊ.
ससा सुरुवातीला कुठल्या संख्येवर होता, तर तो +3 वरती होता. त्याने किती एकक जोडले तेव्हा तो वजा 1 वर पोहोचला, तर हा मोजा -1, -2, -3, -4. आता हे -4 असे करणारे, कारण हा ससा डावीकडे चालला आहे. आता या कुठल्या संख्येवर पोहोचला? जेव्हा त्याने 4 एकक जेव्हा मोजले, -4 असे एकक मोजले, तेव्हा तो कुठल्या संख्येवर पोहोचला? -1. आता हे पहा, +3 वरती आपण जोडले किंवा बेरीज केली. +3 ची किंवा -3 ची आपण बेरीज केली. परंतु आपण कुठल्या दिशेला चाललो आहेत? आपण डावीकडे चाललो आहेत. तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला उत्तर किती भेटेल? -1. म्हणजेच काय करायचंय? +3 वरून डावीकडे -4 असे एकक मोजत जायचे. म्हणजे 1, 2, 3, 4. आपण ज्या चौथ्या संख्येवर पोहोचू, तेच आपले असणारे उत्तर. आता हे पहा, कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळवणे म्हणजेच संख्या रेषेवर त्या संख्येपासून तेवढेच एकक डावीकडे जाणे किंवा तेवढेच एकक मागे जाणे म्हणजेच वजा करणे. आता आपण शिकूयात पूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी. आता आपण शिकलो बेरीज कशी करायची. आता वजाबाकी कशी करायची तेही आपण पाहून घेऊया. परंतु आता हे बेरीज वजाबाकी शिकण्याआधी आपल्याला हे कळलं पाहिजे की ऋण म्हणजे काय? ऋण म्हणजे आपल्याकडे असलेले कर्ज आणि अधिक रक्कम म्हणजे काय? तर आपल्याकडे असलेले जादा पैसे जे आपण कर्ज म्हणून दुसऱ्याला देऊ शकतो. तर इथे आपल्या पाठ्यपुस्तकात एक छोटेसे उदाहरण दिले आहे, जेणेकरून आपल्याला कळेल दैनंदिन जीवनात आपण केलेला खर्च आणि आपल्याकडे असलेले पैसे आणि आपल्याकडचे वापर झालेले पैसे, त्याला ऋणसंख्या आणि धनसंख्या या संदर्भात कसे लिहू शकतो. तर पहिले बघा, दादा आपल्याजवळ असलेली रक्कम किंवा आपण मिळवलेली रक्कम धनसंख्येने दाखवू व कर्जावर घेतलेली किंवा खर्च केलेली रक्कम ऋणसंख्येने दाखवू. म्हणजेच दादानी आपण एका मुलाला प्रश्न विचारले आहे. आपल्याकडे असलेली रक्कम म्हणजे किंवा आपण मिळवलेली रक्कम ही धनसंख्या असते आणि आपण खर्च केलेली रक्कम किंवा आपण कोणाला कर्जाने घेतलेली रक्कम ही ऋणसंख्येने आपण दाखवली आहे. तर माझ्याजवळ ₹5 आहेत. म्हणजेच माझ्याकडे किती किंमत आहे किंवा किती रुपये आहेत? तर ₹5. म्हणून मी तिला +5 अशी संख्या लिहिली. त्यात मला आईने ₹3 बक्षीस दिले. बक्षीस मिळाले. तर आपण कर्ज घेतले नाही. आईने स्वखुशीने दिले. म्हणून हे ₹3 आता आपण या 5 मध्ये जोडू. तर माझ्याकडे टोटल एकूण किती रुपये झाले? +5. त्यात हे ₹3 दिले म्हणजे +3 कारण ही धनसंख्या आहे. तर माझ्याकडे टोटल किंवा एकूण किती रुपये झाले? +8. आता धनसंख्यांची बेरीज तुम्हाला माहित आहे. आता आपण ऋणसंख्यांचा विचार करू. आता सुनीता तुला मी पेन घेण्यासाठी ₹5 उसने दिले. उसने दिले म्हणजे काय? त्या सुनीताकडे पैसे नव्हते. परंतु या दादाने तिला ₹5 उसने दिले. जेव्हा कोणाकडे पैसे नसताना आपण त्याला पैसे देतो, तर ते पैसे आपण उसने देतो. म्हणजेच काय? त्या सुनीताकडे आता ₹5 कर्ज झाले. समजले? आता कर्ज झाले म्हणजेच ती काय? माझ्याजवळ रक्कम मी 5 ऋण म्हणजेच -5 असे तिला दाखवावे लागते. मी तुला अजून ₹3 उसने दिले. म्हणजेच काय? आता त्या सुनीताला दादाने अजून ₹3 उसने दिले. म्हणजे आधीच तिच्याकडे -5 ही संख्या होती. आता तिच्यात अधिक 3 ही मिळाले. -3 मिळाले. म्हणजे तिला आता टोटल किंवा एकूण किती कर्ज झाले तिच्यावरती? -8. तर तिच्याकडे -8 कर्ज किंवा ऋण झाले. म्हणजे आपल्याकडे समजा कोणी पैसे देत असतील, उसने म्हणून देत असतील, म्हणजेच काय? आपण कर्जामध्ये आहोत. आणि त्यात अजून आपण कर्ज घेतले तर आपण अजून जास्त कर्जात जातो. म्हणजेच काय? आपण तितके एकक डावीकडे चालत जातो. म्हणजे -5 वरून डावीकडे 3 वेळा एकक मोजत जाणे. म्हणजे -5 वरून डावीकडे जाणे म्हणजे काय? 6, 7 आणि 8. तर -8 वरती आपण पोहोचतो. म्हणजेच काय? आपल्याकडे किती रुपयाचे कर्ज आहे? ₹8 कर्ज आहे. आता दादा, तुझ्यावर ₹8 कर्ज आहे. आईने तुला ₹2 खाऊसाठी दिले. म्हणजे तुझ्याजवळ आता ₹2 आले. आता आईने पैसे दिले ते पण कशासाठी? खर्च करायला. उसने म्हणून नाही दिले. मग तिच्याकडे आता ₹2 एक्स्ट्रा झाले किंवा अधिक झाले. म्हणजेच काय? आता ती ₹8 मधून ₹2 दादाला परत करू शकतेस.
तर आता तू पूर्वी उसने घेतलेले त्यापैकी 2 रुपयांची कर्ज फेडलेस. म्हणजेच काय? दादाकडून तिने 8 रुपये घेतले होते. आता आईने दिलेल्या 2 रुपये तिने दादाला परत केले. म्हणजेच काय? या 8 मध्ये या -8 मधले कर्ज तिने 2 रुपयाने कमी केले. कमी केले म्हणजे काय? त्यात अधिक 2 आपण जोडले. तर आपल्याला उत्तर किती आले? -6. म्हणजे आता ती किती रुपयाचं कर्ज आहे? -6 रुपयाचं कर्ज तिच्यावरती आहे. आता अनिलकडे जाऊया. दादाने अनिलला विचारले, "अनिल, तुझ्याजवळ 8 रुपये आहेत म्हणजे 8 रुपये अधिक 8 रुपये. त्यापैकी 3 रुपये तू पेन्सिल घेण्यास खर्च केला, तर तुझ्याकडे किती रुपये लागले?" म्हणजेच काय? अनिलकडे आता 8 रुपये आहेत अधिक 8. त्यातले त्याने 3 रुपये खर्च केले म्हणजे त्यातले 3 रुपये कमी झाले. तर कमी झालेली रक्कम आपण -3 ने लिहितो. तर 8 - 3 आपल्याकडे किती उरतील? 5. तर अशा प्रकारे आपण बेरीज आणि वजाबाकीचा आपण नेहमी अभ्यास करतो. तर 5 अधिक 3 जोडले तर 8 झाले. परंतु समजा -5 आणि -3 यांची जर बेरीज केली, तर मला सांगा, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे +5 आणि -3 हे जर कंस जर आपण काढले, तर ही दोन्ही चिन्हे एकमेकांना गुणाकार करतात आणि गुणाकार झाल्यावर आपल्याला नेहमी गुणाकाराचे उत्तर अधिक आणि वजाचे गुणाकाराचे उत्तर वजाच हे मिळते. म्हणजे -5 आणि -3 याचे उत्तर आपल्याला काय भेटते? -8. आता -8 अधिक 2 म्हणजे काय? -8 अधिक 2 म्हणजे काय? तर हे एकक अधिक 2 आहे. एकक अधिक 2 आहे म्हणजे काय? ही संख्या धन आहे. म्हणजेच आपल्याला उजव्या बाजूला 2 एकक मोजत जावे लागते. तर 8च्या उजव्या बाजूला 2 एकक चालत जाणे म्हणजे 8च्या उजवीकडे असेल -7 आणि -6 म्हणजे आपले उत्तर आले -6. तर अशा प्रकारे आपण अधिक आणि बेरीज सोडवतो. तर चला, आता ह्या सर्वांचा अभ्यास करून आपण आता सुरू करूया सराव संच 5 ला. म्हणजेच आपल्याला कळेल ही बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला किती समजली. तर पहिला प्रश्न आहे बेरीज करा. त्यामध्ये पहिलं दिले आहे 8 अधिक 6 म्हणजेच काय? अधिक 6 म्हणजे काय? आपल्याला 8च्या उजवीकडे 6 एकक मोजत जाणे आहे. तर 8च्या पुढे 6 एकक कसे मोजत जाणे? तर तुम्हाला एक काम करू शकतो आपण. हाताची 6 बोटे घ्या आणि ती 6 बोटे एक अशी बंद करत आपण मोजत जाऊया. तर पाहू शकता 8च्या पुढे मी तुम्हाला म्हटले, की 8च्या पुढे आपल्याला 6 आकडे मोजायचे आहेत. म्हणजे 8ला मोजून फायदा नाही. 8च्या पुढचा आकडा मोजायचा. तर ही आपल्याकडे 6 आकडे आहेत. तर हा 9, 10, 11, 12, 13, 14. तर हे 6 एकक जेव्हा आपण जोडतो, तेव्हा आपल्याला काय उत्तर भेटते? 14. आता हे पहा 9 अधिक -3 जेव्हाही आपण इथे एककाची चिन्ह वजा असते म्हणजेच काय 9च्या आपल्याला डावीकडे 3 एकक पाठी जावं लागते. तर 9च्या पाठीमागे 3 एकक म्हणजे काय? तर 9च्या मागे कोण येतो? 8 येतो, नंतर 7 येतो आणि मग येतो 6. तर आपण 3 एकक मागे गेले म्हणून आपले उत्तर आले 6. आता 5 अधिक -6 -6 म्हणजे काय? आपल्याला पुन्हा 5च्या डावीकडे चालत जावं लागेल आणि किती मोजावे लागतील एकक? 6 एकक मोजावे लागतील. तर 5च्या डावीकडे 6 एकक मोजत गेलो म्हणजे किती? 5च्या मागे 6 एकक. तर 5 हा आकडा सोडून त्याच्या मागे चालत जावा. 4, 3, 2, 1, 0 आणि 6वा आकडा येतो हा -1. तर आपण -1 हा असा आकडा लिहितो. आता पुढचा 7 -7 अधिक 2 म्हणजे आपल्याकडे खरं तर ऋण संख्या आहे, पण त्यामध्ये आपल्याला अधिक 2 म्हणजेच काय? अधिक 2 म्हटले म्हणजे मी काय म्हटले तुम्हाला? अधिक 2 म्हणजे आपल्याला उजवीकडे चालत जायचे आहे. कशाच्या उजवीकडे? -7च्या. तर -7च्या उजवीकडे कुठली संख्या येते? -6 -5. तर -5 ही दुसऱ्यावरती येते म्हणून आपण उत्तर आले -5. आता बघा -8 अधिक 0. आता हा 0 हा आरंभ बिंदू असतो. मग हा 0 जोडून सुद्धा किंवा अधिक करून सुद्धा उत्तर आपले बदलणार नाही. म्हणजे -8 अधिक 0 हे आपले उत्तर काय राहणार? -8च. आणि शेवटचे -5 अधिक -2. तर इथे पहा आपल्याला किती एकक जोडायचे आहेत? 2. परंतु त्याची चिन्ह काय आहे? वजा. म्हणजेच काय? 5च्या -5च्या डावीकडे आपल्याला 2 एकक चालत जावं लागेल. म्हणजेच आपले उत्तर काय येईल? -7. -5च्या डावीकडे कुठले उत्तर येते? -6 त्याच्या पुढचं येते -7. तर हे दुसरा जो एकक झाला, जो दुसरा एकक जो आपला बनला, तो आहे आपला -7. तर अशा प्रकारे आपल्याला बेरीज करायची आहे. आता चला, आपल्याला एक खाली सारणी
दिला आहे, एक तक्ता दिलाय, त्याचा आपण अभ्यास करू. आता करायचे असे की -2 मध्ये +8 जोडायचे, -2 मध्ये +4 जोडायचे, -2 मध्ये +3 जोडायचे, -2 मध्ये +5 जोडायचे आणि त्याचं जे काय उत्तर येते ते आपल्याला इथे लिहायचं. तसेच 6 लाही +8 करा, 6 चाही +4 करा आणि बरोबर त्याच्या खालोखाल ते लिहा. तर चला इथे पाहू शकता -2 मध्ये +8 केले तर आपले उत्तर आले 6, -2 मध्ये +4 आले तर आपण उत्तर आले 2. कसे आले तर आपल्याला माहिती आहे. हे एकक पहा, हे एककची चिन्ह किती आहे? याचे एककाचे चिन्ह किंवा याच्या पुढे जे चिन्ह आहे ते किती आहे? अधिकच आहे. म्हणजेच काय? -2 च्या उजवीकडे आपल्याला 4 एकक मोजत जावे लागेल. तर -2 च्या पुढे +4 एकक कसे? तर -2 च्या पुढे -1 हा पहिला एकक, 0 हा दुसरा एकक, 1 हा तिसरा एकक आणि 2 हा चौथा एकक. तर आपलं उत्तर येतं +2. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आणि -2 अधिक -3 म्हणजेच काय? -3 हे एकक आपल्याला मोजायचे म्हणजेच काय? या -2 च्या डावीकडे 3 एकक आपल्याला मोजत जावे लागतील. तर -2 च्या डावीकडे एक पहिले एकक येते ते -3, दुसरं एकक येते ते -4 आणि तिसरे एकक येते ते -5 म्हणून आपले उत्तर आले -5. तर एक लक्षात ठेवा. हे आकडे जसे 1, 2, 3, 4 धन संख्या ह्या उजवीकडे वाढत जातात, तशाच ऋण संख्या ह्या डावीकडे -1, -2, -3 अशाच वाढत जातात. तर आपल्याला मोजमाप करताना नीट लक्ष ठेवावे लागेल, की हे चिन्ह काय आहे? हे चिन्ह समजा वजाचे असेल तर आपल्याला डावीकडेच मोजत जावं लागेल आणि हे चिन्ह जर अधिकचे असेल तर आपल्याला उजवीकडे मोजत जावं लागेल. आता हे शेवटचे बघा, -5 तर +2 हे ऋण 2 अधिक -5 म्हणजेच काय? ह्या -2 च्या डावीकडे आपल्याला 5 एकक मोजत जायचे आहे. तर उत्तर येणार -7. तर अशा प्रकारे हा पूर्ण टेबल, हा पूर्ण तक्ता आपण सोडवून घेतला. तर याचा तुम्ही अभ्यास करा म्हणजेच तुम्हाला कळेल की हा तक्ता आपण कसा सोडवला. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पूर्णांक संख्येची बेरीज आणि वजाबाकी शिकलो आणि त्याचा दैनंदिन जीवनात कसा वापर होतो त्याचे आपण उदाहरण पाहिले आणि त्यानंतर आपण सराव संच 5 सोडवला. तर आपण पुढच्या भागात पुढचा धडा किंवा ह्या धड्याचा पुढचा भाग आपण शिकूया. तोपर्यंत धन्यवाद.